काय ग तर नीट वागायचं कळत नाही काय नाही हा काय हो तुम्ही काय सकाळी सकाळी उठल्या माझ्या मागे लागून जाता एवढं काम करते घरातले ते काय तुझ्या आई बापाने शिकवलं तुला काय शिकवलं काय शिकवायला पाहिजे आता हा काय शिकवायला पाहिजे नुसती उठली की सारखं तो कंगवा ती वेणी घरातल्या कामावर लक्ष नाही काय मग नाही का? कंगवान वेणी तुम्ही नाही केस विचारत का तुम्ही नाही पावडर लावली करत का पण ते केल्याने का मी घरातले काम तसेच ठेवते का सगळं आवरूनच करते ना? स्वयंपाक तर तुला नीट येतो का नीट येतो का म्हणजे काय काय कमी असते माझ्या स्वयंपाकामध्ये काय कमी असती हा, मग काय अगं, कमी आम्ही असते? म्हणून ठेवली घरात तुला दुसरं कोण ठेवणार पण नाही घरात चांगले आहे म्हणून टिकली अगं किती चांगले एका गाव ओळखतोय तुला हो कळलं आता का? गाव ओळखणारच आहे ना तुमची सून म्हणून सून म्हणून ओळखती पण तुझं गुण आहेत ते कुठे लोकांना माहित आहेत अजून हो 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 हा, शेतात कामाला जा म्हणलं शेतातलं सुद्धा काय करत तुझ्या आई बापाने आम्हाला फसावलं आमच्या पुरीला सगळं येतं स्वतः तर मस्त घरात बसून राहता शेतातलं मी करायचं घरातलं मी करायचं सगळं मी करायचं अजून मला म्हणताय ए, टचकवडे हा? कधी गेली का तू शेतीत कधी काय केलंस खोटं बोलतेस हो. अजून वरनं वय. मला असं वाटतंय वयानुसार तुमच्या आदर्शही कमी होते सासूबाई हा. हो याददास कमी झाली हा. आणि तुझी वाढली माझी वाढलेलीच आहे बरं का म्हणून हा. तू अशी वागतेस तुझ्या आई बापाने हे संस्कार तुला दिलेत माझ्या आई बापावर जायचं नाही तुम्हाला आई-बापावर शेवटचं जायचं सांगते नाही, मी. आई-बापानं हा. जायचं नाही. माझ्या आई बापावर अजिबात तुझ्या आई जायचं बापाने नाही. आम्हाला फसवलं तुझं गुण पहिलं माहित असतं ना तर तुझं पोराला आमच्या बायकोच करून घेतले नसती तुम्ही नाही फसले बरं का हा. मी फसली हा. तुमच्या पोराशी लग्न करून या अशी सासू भेटली मला सकाळपासून कट 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 लावत राहतात पाठीमागे अगं तुझं तर नेहमीच आहे की तुझं का तोंड बंद असतंय वे तवा तुमचं लय बंद असतं का माझं माहिती तोंड आहे बंद मला कशी करताय. असते हा. येऊ दे पोराला सगळं सांगतो तुझं काय आहे येऊ ते. द्या ना तुम्ही हा. माझ्या सासऱ्याला बी तुमच्या पोराला बी सांगते ना मी हा. की माझी सासू कशी आहे असं काय चुकतंय का माझं मी तुला काय करते मला त्याचं नाही, उत्तर नाही, सांग नाही. माझं काय चुकतं ते सांगा आधी नाही आमचं चुकतंय सगळं तुमचं चुकतच ना मग तुमचं चुकतं एकच चुकलं की मी माझ्या पोराचं ऐकलं हो चुकलं माझं आणि तुला करून आणली आणि माझं एकच चुकलं की माझ्या आई बाबाचं ऐकून तुमच्या पोराशी लग्न केलं म्हणजे तुमच्यासारखी सासू मला भेटली मला काय हा. माहिती अशी गुण उदासी अख्ख्या गावात हो 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 काय गुण उधळले मी हा? काय हा? काय तुला येतं ग? काय केलं तू आतापर्यंत आता काय करायला पाहिजे मी हा? काय करायला पाहिजे स्वयंपाक कर म्हणलं ते तुला जमना सकाळचं लवकर उठ म्हणलं ती तुला जमना हा उठती 8 वाजता तुझी आंघोळ 10 वाजता घड्याळ कळते का घड्याळीतले आकडे कळतं का तू किती 8 वाजता उठते किती वाजता उठते? 5 वाजता उठते मी स्वतः 9 ला उठून उभ्या राहते मला म्हणते 8 वाजता तू उठते कोण माप काढणारी माझी कोण म्हणजे हा? मग तुम्ही माझ्यावर दोष लावताय ना की मी 8 वाजता उठते मग स्वतःची चुका बी मान्य तुझं करा ना. तुझं कर्तव्य नाही का काय 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 घरातलं करता? काम करायचं सगळं करायचं उठलं की सुटलं ते मोबाईल बाई. बघायचं सारखं त्या मोबाईल मध्ये घुसायचं कुणाबरोबर बोलत असते शेवटी स्वतः उठून तर बाई कोणत्या कामाला हातही लावत नाही ना शेतात जात ना घरातलं आवरत आणि मला म्हणते काय काम करते मोबाईल धरून बसती हे कोण आवरतं एवढं काय केलं सकाळपासून मला सांग बरं काय केलंस भांडे घासले काय कपडे म्हटलं? धुतले झाडू मार अजून काय करायला पाहिजे तुला काय सांगितलं काय सांगितलं वांगे तोडायला बायका लावल्यात मिरच्या तोडल्या त्यांच्या मागे जा गेलीस का तू किती वाजता जायचं होतं 5 ते 7 वाजता जायचं होतं जायलाच तुला. निघाले होते मी कशाला आता कटकट वाजले किती वाजले किती उबक दिवस वर आला किती वाजले आता घरातलं आवरूनच जाईल ना हा? मी डायरेक्ट सोडून थोडी जाणार आहे काय एवढं आवरलं तू किरकिर, घरातलं? किरकिर, किरकिर काय केली आवरलं असती. घरातलं हा. तू सकाळपासून नट्टापट्टा चाललाय हातास हे बस नट्टापट्टा असं बाई मिळतोय का सगळं बोलायचं बरं नट्टापट्ट्यावर बोलायचं नाही हा, तुम्ही मग मला आता आणून कशी- देत नाही माझा आता- नवरा मला आणून आता देतो कशी समजलं मिरची ना? लागली हा. आता कशी मिरची लागली मी नुसतं तेवढंच धरून नाही बसत सगळं आवरून मी माझं करते हा 4 तास हा 4 तास असो का 2 तास असो एक बार तुला चहा मागितला ना 1 कप तर 2 तासाने भेटतो का तुम्हाला हात पाय नाही का हा, जाऊन हात- 1 कप चहा करून नाही पिऊ मग शकत तुला तुम्ही? कशासाठी करून हा. आणली आम्ही तुला कशासाठी करून आणली हो तुमची सेवा करायलाच करून हा, मग आणले सेवाच करायची आमची. सगळं कळलं सोडून का? देते सासूबाईला बापाला झोपवती आणि सेवा करत बसती हा मग तुझं कामच आहे कर्तव्यच आहे सेवा करायचं येऊ दे आज पोराला जाऊ दे, बरोबर तुमच्या करायला तोंडी लावते. लागून काही फायदा नाहीये हा. मला काय तुमच्याशी बोलायचं मी चालले शेतामध्ये ते स्वयंपाक पाणी काय आहे ते बघून घ्या करून घ्या का मला सांग तू ऑर्डर देणारी कोण मी काम करायचे वय तू असताना सगळे वय ग ते मला नका सांगू तर तुम्ही करा नाही तर तुमच्या मुलाला करायला लावा असं मी चालले कुठं? शेतामध्ये. हे पटलं का तुला बोलणं येऊ मी दे चालले पोराला शेतात. सगळं हा, सांगतो सांगा. तुझं आता हा दाखवते तुला बरोबर संध्याकाळी पार्वती हे पार्वती काय व आवरलं का आवरलं की ये ना बाहेर ये ना घरात काय करते नुसती काय डोक्याला माझ्या टेन्शन आहे नुसतं अरे तिकडे रानात बाय आल्या त्या बाया मागं जायचं सुनबाई कुठे गेली आणली अवदसा करून तुम्ही घरामध्ये ए अगं नीट बोलला काय झालं काय नीट बोलायचं काय झालं काय? पोरगी नाही तशी अंगावी ती माझ्या नाही तसं बोलती मला अंगाव येते हो तो काला अंगाव धाव-धाव बोलते ती घ्यायची पोरगी तो मला. काला अंगाव घ्यायची हा कसं अंगाव घ्यायची नाही म्हणजे बाय ती पोरगी स्वयंपाक करणार नीट तिला स्वयंपाक येतोय तिला चहा येतोय
हा ती सकाळची लवकर उठती. अरे मग सांगू शिकून घ्यायचं करून घ्यायचं अहो किती सांगू रोजच्या रोज किती सांगू. पोरीची जाते एवढं काय काय हा? हं? सारखं ते मोबाईल मध्ये घुसत बसताय. सारखं तुम्हाला सांगते कोणाला तर आईला फोन करताय, बापाला फोन करताय, भावाला फोन करताय. आता सगळं जग मोबाईलच चालू आहे आता. मग तुम्ही मला सांगा घरातली कामं धंदे आता कोण आपल्यासारखं करायचे? नाही राहिलं काही. हे तुमच्यामुळे झालंय सगळं. मी नको म्हणत होती ती पुरगी करायला. हा का? हा तुम्ही लय मला नको नकोसं केलं. ती पोरगी ना- चांगली आहे, त्या पुरगीचं असं आहे, ती पुरगी तशी आहे. तू काय करते माहिती का पार्वती, तू नुसतं तोंड करते नुसतं वसा वसा. अरे गोड बोलून काम करून घ्यावा, समजून उमजून घ्यावा. म्हणून मी भांडते होय रोज तुला. थोडंफार होती चूक नाही आहे. नाही, तुम्ही माझ्या बाजूने बोलताय का तिच्या बाजूने बोलताय? मी असं तिला नाही भांडते ना. होय रोज. लोक काय म्हणते जायला त्या पार्वतीला सून वागवते ना. चुन वागवता हा? येईना. काही लाज वाटू दे, लाज वाटू दे. मग तुम्ही मलाच बोलताय वरण वय. अरे एकच सून आहे आपल्या घरात, मग तुम्हाला- 17 नाही. अहो तुम्हाला तिचं गुण दिसत नाहीत वय. तुम्ही काय? डोळे झाकून झोपता का? डोळे झाकून राहता घरात. आता आमच्यासारखं जर बोलायला गेलं तर कशी सासरायला लागला बोलायला, मग बायकोलाच बोला मग सोनाला कसं काय बोलतंय. हे बघा मी तुम्हाला एकच सांगते, तिला राहायचं असलं नाही घरात तर नीट राहायचं, नाही तर त्या दोघांना बाजूला. अरे हा आपल्यातून हो राहू द्या बाजूला. जग चांगलं म्हणलं का तुला? एक पोरगा सून मूल आपल्यातून बाजूला चांगलं वाटतं का? तुम्ही मला सांगा मग बिनकामाचं मला कशाला टेन्शन, मला का हा त्रास? तू काला टेन्शन घेते? तुला जेवढं होईल तेवढं करण राहणार जाय ना. आता सगळं मी घरातलंच कर, मी करू का सगळं? मग ती कुठल्या कामाची आहे? मग आता कुठे गेली सूनबाई? हा तिला बळानं रानात पाठवली, तिचं माझा लय वाद झाला, भांडणं झाली सकाळपासून चालले. म्हणजे बा मी नाही भांडली, तीच भांडली माझ्याशी. म्हणजे बळच कस काय भांडेल ती? बळच कस काय भांडेल ती? मग तुम्ही असं कसं बोलता? म्हणजे तू सासू आहे का ती सासू आहे? हा मग तीच तुम्ही सांगा मला कोण आहे ती. काय बोलत आहे काय तू? काय? ये काय बोलती म्हणजे? ये सोडून दे विषय आता तू. अहो मी काय बोलले माहितीये का? आताच्या सोना शब्दच खाती अहो पण नाही. ऐका तर घ्या. मी काय म्हणलं, हे बघ वांगे तोडायला मिरच्या तोडायला बायका लावल्यात. हा तू 7 वाजता वावरात जा. बर मला हो म्हणली रात्री. बर मग सकाळी ती उठली की तिला 8ला. मग तिचं दुखत असेल, लेट उठली सर. लेट उठली. तिसरी गोष्ट, हा नाश्ता नाही पाणी नाही, मला म्हणते तुमचं अरे तुम्ही आपल्या सगळं पोरे करायला पाहिजे. आपल्या पोरे रात्री ड्युटीवरून लेट आलं असेल, झोपले असेल दोघं, जायचं तुला काय करायचं? हा मग घरातलं मी करू सकाळचं उठून? उठले असेल लेट, नाही सकाळचं मी सगळं करू. सांगत बस तुला आता. नाही नाही मी सगळं करू का घरात तुमच्या मनानं? मग मी तू काय तू का म्हातारी झाली का? नाही, नोकरी म्हातारी झाली का तू? हा सुनेच्या पुढे राबायला मी मोकळी नाही. हा, अरे वा. कळलं का? तुम्ही राबा जावा, तुम्हाला हाय राबायची सवय, मला नाही. बर येऊ दे त्या पोराला येऊ दे, मग पाहतो तू काम. माझ्याकडेच पहा. हा त्यांच्याकडे काय पाहू नका, पोरला काय समजून सांगू नका. तुझ्या बायकोला नीट वागायचं बर असं चाल सांग. जेवायला दे. हा जेवायला दे, आले गिळायला लगेच. चाल चाल भूक लागली चाल. सोन्याच्या हातचं खायला मिळतंय का? हा सोन्याच्या हातचं खायला मीच करायचं सगळं. हा, तीच करेल आपल्याला. चाल म्हातारा झाल्यावर. हो, चालतंय, करती म्हातार झाले आताच बघा ना म्हातार. आयले यांच्या भरोशो काय खरं नाही, मला कामाला जावं लागत. लक्ष बी देते नाही व्यवस्थित. बरं आहे दादा करून घ्या बरं आहे. मालकीने काही नाही चाय काय डिएल डोळ राहिले खाली, माती नाही भरले काय उपयोग होईल बरं त्याचा आला. जातेच आता. टोकरे वाकून सासूबाईला सांगतेच मी यांना. चालले. हो काय हो, हा बाहेर या, चाय या बाहेर या, बाहेर ये. बाहेर या. काय झालं? काय झालं? हा तुमच्या आईने मला पुढे ये सकाळपासून ना. परेशान करून टाकलं. काय पुढे येऊ? हा तुम्ही अरे तुला बारीस राहिलं का? हो, बस झालं, हे तारीफ करणं बंद करा. मी काय सांगायला आले ते आधी आहे विचार. माझी बायको गावात आहे जशी दिसायला एकच नंबर आहे. इथं नवरा बायकोची तारीफ करते आणि ती सासू माझं सारखी केस विचारत बसती, पावडर लावत बसती. हा म्हणजे आईने खरं ना माझं जगणं मुश्किल करून दिले. अरे असं रात जुने माणसे होतं कमी जास्त. काय जुने माणसं आहे? काय एकच रविवार भेटला रे, म्हणलं चला चक्कर मारून यावं तर त्याच्यात तुझे डोकं ठाड. हे बघा माझ्या आई बापाने तुम्ही नोकरीला होते म्हणून मला तुम्हाला दिलं. हा हा मग आणि तुम्ही मला इथं अशा शेतीचे काम आता डोक्यावर घेऊन नाचू डोक्यावर घेऊन नाचू. मग मला पण तुमच्या सोबत तिकडे यायचंय. मग येत जा, मी तर रोज येऊ राहिलो तुझ्यासाठी घरी. अप डाऊन करतो मोटरसायकल, 50 किलोमीटर जातो येतो. अजून काय करू? तिकडे नाशिकला राहिलं जायचं आपण, इथे नाही राहायचं. तुमची आई काही चांगली नाहीये, सारखे सारखं मला डोकं खात राहते. त्यांची सेवा पाणी बी होईल, त्यांना कुठे एकट्याला सोडी ती एकुलते एक तर मी. सेवा पाणी पण होईल. मग? तुमची आई गुणाची आहे का एवढी सेवा करायला? चांगली हा? चांगली चांगली. तिचं कसं आहे माहिती का, ती नारळासारखी वरून दिसताना कडक दिसते, पण आतमध्ये लय भारी. शेवटी मुलगाच ना, आईचीच बाजू घेणार मी. नाही, कोण आई- आहे तुमची? आई हा? आहे ना. नाही, तू तर शेवटी आहे बायकोच. बायकोचा नाही विषय, तू पण गोड आहे हा. आणि ती तुझ्यापेक्षा गोड आहे. हा, मला काही सांगायचं नाही. मी या शेतीचं काम करणार नाही. मी शेती पाहून माझ्या आई अरे तुला सांगत सगळं तर माणसं लावून करून घेऊ राहिले दादा.
माणसं लावून करता का तुम्ही तर मला- दिवसभर कामात राहता हा. हं? मला पाठवता ते शेताचे घरातलं पण आवरा शेताचे काम पण करा हात दाखव. हे पण हात कसे झाले माझे कसे झाले बघा ना हात काय तर हात मऊ दाखव. झाले मस्त पैकी. हा, तुम्हाला मऊच दिसणार आहे तुमचं काय हा तुम्हाला मऊच दिसणार आहे बरं जाऊ दे, मी सांगतो आईला सांगतो, लय त्रास नको देऊ तिला. मला बाकीचं नाही, माहिती पण नाही तू लय चढेल, तू काय बोलली असं? तू सोपे नाही, मला माहितीच तू होतं आहे ना जशी दिसती तशी नाही. हा. मला माहिती होतं, तुम्ही फिरून माझ्याकडे येणार तुझं होते कसं आहे माहिती आहे का, गोगल गायन पोटात पाशी गंमत तुझी आली. तू राहते ना असं इच्छा सारखा ठणका ठेवून देते का नाही? हो मग ती तुमची बिचारी आई आईला बस- भोळी भाळी नाही. हं? बाई म्हणजे बाई, आई म्हणजे काय आहे शेवटी, सोनं आहे माहिती आहे का ते? हा बायको कुठं सोनं आहे बायको आहे असं भंगार बिंगार. आहे, तू बी चांगली आहे, त्याचा काही विषय नाही. हं? हे बघा मला तुमचं काही ऐकायचं नाही बरं बाकीचं चल. काही सांगू नका इकडे पहा ए, आलीच आहे ना, चल शेंगा तोडून घेऊ सर. काय सांगा बिंगाने तोडायच्या मग? मला आपण नाशिकला रूम घेऊन राहू मला नाही राहायचं इथं कंटाळली मी इथं. दादाला विचारायला, दादा जर हा म्हणले ना मग पाहू. पण त्यांना दोघांना राहू द्या ना इथे आपण करू ना रूम तिकडे आपण राहू ना त्यांना आपण महिन्याला पैसे पाठवत जाऊ लोक काय म्हणतील, एकुलतं एक म्हणशील, त्याला एवढं शिकवलं, हे केलं, आणि बायको बगलात घातली आणि गेला म्हणशील निघून. पटत नाही ते. थोडंसं समाजात राहायचं आपल्याला, असं नको करू. लोकांना पाहून लग्न केलं चल का आपण एक काम करू, ऐक बोलू आपण, मी सांगतो आईला की तुमचे काही भांडणं असेल ना ते मिटवा. आहे थोडक्यात सोडून द्यायचा विषय, वाढीत नाही बसायचं. समजा बोलली बी तर मोठी दाटी आहे बिचारी. आपण आपल्या आई तुझ्या आई बापाचं ऐकत नव्हते का इतके दिवस? अहो ऐकायचे एवढं रोज 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 मी काही चूक असते तर ऐकणार आहे ना अरे बिना चुकाचं. हो, मग ते काय असेल गैरसमज आहे ना ते दूर करून घेऊ. चालतं घरी चल. काय आईला लय बोलत आहे बा. शेवटी तुम्ही आईच्याच बाजू घेणार आहे हा, ना, तुम्ही चल. काय हा. एवढं नको ना अर्जो. एवढं फोन केला अर्जंट. राम राम. राम राम या ये बघ बसा. काही आता जेवण राहिलं. हा फोन आला होता. हा फोन केलता ना. हा म्हणलं मग यावं जाऊ काय हा काय म्हणतो काय चाललंय काम धंदे काय चाललंय? काय काय कांदा लागवड चालू सध्या झालं नाही का अजून? नाही बा माणसंच भेटते नाही लय एकच मजुराचं लय अवघड झालं हो. आरा मोठा वतडता वतडत नाही. हा नाही तुमचं लय बागाय जास्त आहे ना. हा हम्म. काय म्हणतो फोन केला हो ते तुमच्या एरियाने लावला होता. काय म्हणतो येईन बाई. काय तुमची पोरगी नीट राहत नाही, उलट पालट बोलती, आम्हाला घरातलं काम नीट करत नाही, रानात जा म्हणलं रानात जात नाही, स्वयंपाक पाणी सगळं मला करायला सांगते. हा काय वळण लावलंय तुम्ही पुरीला? या बा त्या टायमाला म्हणलो पोर थोडी शिकून घ्या. काय चुकलं होतं बरोबर. हां तुम्हाला त्या टायमाला समजून सांगितलं तुम्ही मला आम्ही घेऊ टाकून माझं त्या माय काय चुकेल. अहो, किती समजून घ्यायचं तिला विचारा बरं तुम्ही. आम्ही तिला एका शब्दाने दुखावतोय का? दुखावणार नाही मला दुखावलं आता घर तेच आहे. का नाही हो भांड्याला भांडे लागतच तुमची पोरगी लय आवर राहते. आहे. तुमची पोरगी लय आवर आहे. तिला बोला बरं इकडं. हा रानात गेली आता. राणी किती काय हो नाही सांगत समजून मी एवढा नका लोड घेऊ तुम्ही. तोंडाला तोंड देती, एक शब्द खाली पडून देत नाही. नाही तू आता ती बोलणारी पहिल्यापासून आहेच ती लय बोलायची तिच्या इथे नव्हती मर्यादा तरी ती. तुम्ही मला सांगा, लग्न झालं म्हणल्यावर तिला जरा तरी कळायला पाहिजे का नाही? का बरं हा? तिला सकाळी नवरचा डबा करायला लागतो, मी डबा करायचा का त्याचा? नाही तिनं करायला त्यांची कपडे मी धुवायची, स्वयंपाक त्यांचा मी करायचा. मग ही कशाला तुमची पोरगी आहे? बरं येऊन द्या मग आलो तिला सांगतो समजून दोन गोष्टी. तिचं तोंड ताब्यात ठेवायला हवा तिला, सांगते मी तुम्हाला. आता माले कपडे का बाजूला काबर काढून ठेवते दोन्यातून. हा ते म्हणते मी नाही तुला सासरे. नाही तर मग सासू कागद असेल कपड्यावरून काय सासूचे कपडे काढले तू आला म्हणून असं. त्यांची कपडे बाजूला काढून ठेवली तिनं. हा शेवटी मा बायकोन धुतले मग आता काय करतात असं. असं नाही ना हो. बहीण म्हणजे थोडं सांगायचं बाई, समजून. थोडं फार आहे ना मागं पुढं होत ती मला एक सांगू का, तुमच्या पुरीला फक्त नवरा पाहिजे, आम्ही दोघ जण नाही पाहिजे. हा कळालं का तुम्हाला? काय नाही आता तुम्ही का काय आता किती दिवस जगणार आहे. हा ते तर नाही, आहे. नाही, आताच मरून जातो की आम्ही, आताच मरून जातो. मग तुमच्या पुरीला घर मोकळं होईल. नाही एवढं नका येड्यावानी करू समजून सांगू तुम्ही. काय समजून सांगताय तुम्ही? त्याचा फोन आहे का फोन केला हाय की फोन घेऊन गेली रानात. हा का माहिती का हॅलो फाटत सोने कुठं का अगं घरी आलोय मी. हा घरी ये लवकर. हा ये घरी ये. हा जेवण केलं ये. तशी मायाला कशाची माया? तांब्यावरून पाणी आलं तर कधी देत नाही बाहेर आल्यावर. चालेल. बाहेर ना आलं माणूस तर. बघा तुमच्या आईला कोण राम राम. राम राम आले हो? इतक्यात आलो. बरं चाललं हा. आई बरी आहे. हा
तेच अजून अर्जंट फोन केलता मग आलो. भेटायला आईने फोन केला होता. हा माझ्या सासूला कामच काय आहे. अगं तू कामाला होतीस ना आम्हाला फोन करायची. तू करतेस तशी म्हणून आम्ही फोन करतोय. नाना मला तुमच्या सोबत यायचंय. आता तुम्ही आलेच येतं. मला नाही राहायचं इथं. तिकडे काय लिहायचं माझ्यासोबत? सासूने मला परेशान करून टाकले. अहो, अरे, आत्याबाई म्हणावं जरा सासू सासू काय हा ठीक आहे. तुमची आई आहे ना, तुम्ही इथं तेच आत्याबाई बोलणार म्हणत आहे. जा थोडस व्यवस्थित बोलत नाना जा. मला तुम्ही घेऊन चला. या आत्याने मला परेशान करून टाकले. अहो सकाळपासून कट लावून देते माझ्या मागे. नाही तू असतोच ना रे समोर. काय तिला कधी कटकट केली तू सांग तोंडाव. आता मी गेलो तुम्ही पाठीमाग काय करतात मला काय माहिती. मी काय म्हणतो तुमच्या घरानं हागून बर तुला ज्या घरी दिलं तेच घर तुझं. हा पाहुण्यापणानं तू 2 दिवस येऊ शकते सणावाराला. माझे काय मी तुला लाड देणार नाही ते मला खापणार नाही. पण नाना अहो, मला लय त्रास देत आहे. ऐ, काय त्रास आहे? त्रास काय मला बोल ना इकडे. तुमच्या मला आईला सांग विचारा ना. आईला विचारा ना तुमच्या. तुम्ही तर जाता कामावर निघून. तुमची आई तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या मागे लागून जाते हात धुवून. या बाय. शेतातले काम मी करते ना, घरातले काम मी करते. थोडेसे केस काय विचारले, काय केस विचारत बसले. थोडेसे मोबाईल हातात, नेमका मोबाईल हातात काय घेतला, मोबाईल घेऊन बसले. काय तू पावडर्स लावते, काय तू हेच करते. सारखं एक जय बा हा, बोला ना. याच्यात तुमचं लक्ष नाही घरामध्ये. नाही बा लक्ष आहे काय राहते माहिती का ये बा. आता मी बाहेर राहते. आता त्या सकाळी आंघोळ केली पण देवपूजा झाली का गावात देवदर्शनाला जातो. आता इकडे सासून सारखे भांडण चालू राहते. आता काय करावं मी अगं मला एक सांग बरं तुझं म्हणणं काय मला तेवढं सांग. माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगते हो मी. मला नाशिकला यायचं तुमच्या सोबत. आपण तिकडे रूम करून मी राहू. तुला नाही बोललो ना मग कशीच तू काय बोलली मला वावरात. हा तिचं तीच आहे बघ. तिला बाजूला घेऊन तुला राहायचं. तिला आम्ही नको आहे फक्त. आम्ही डोळ्यात खोपतोय तिच्या. तुम्ही चांगले आहे का? तुम्हाला सून तरी वागवता येते का? ए, हो, आता- बिलाडे. बोल हा. तुमच्या समोर कसं तोंड चाललंय बघा. मी काय म्हणतो सासूला आई म्हणून राहते तुम्ही सुद्धा मुलगी म्हणून सांभाळायचं. आमचं काय चुकतंय सांगा. तिला नवरा घेऊन बाजूला राहायचंय. नाशिकला रूम घेऊन राहू म्हणती. मी नसते गेली. नाशिक बेसिक नाही रे, तुला सासू सासरीची शावाला ठेवा राहा लागली. नाही मला एक सांग तू तिकडे येणार तुम्हाला मी यांना पटतं कोण का पाहिजे. हे? पटतं तुम्हाला? मी बोलतो ना पुरीला. अहो नाना काय सांगू तुम्हाला आता मी खरंच. की आत्यांनी ना एकदम काय बोलावं ए बा. त्यांच्या मला तेच कळत नाही. आता तुमची पोर तुमच्या सामनेच म्हणते कणावर संग राहायचं नाशिकला रूम घेऊ. मा पोर इतकं मेहनत घेत येऊन जाऊन करत. एवढं थंडी दिवस आहे हा बरोबर आहे. का आई वडला करताना मग हा? आणि तुमची पोर कुशल मध्ये आमच्यातून बरं मामा ऐका ना. ए, तुला राहायचं का नाशिकला? थांबव आई. ते शेती आहे ना स्वतः ओढून घ्या त्या माणसं लावून करून घ्या ही फक्त थोडंफार मागं पुढं पाहते. हा आणि आईला तर होत नाही. आईला तरच आई चक्कर येऊन पडते. बरोबर आहे. मग ती जाणार आहे का बाय माग. हा मग ही जर अशी माझ्यासोबत जायचं म्हणली तर आईजवळ कोणा पावतीची तब्येत अशी राहते. बरोबर हा? आहे. वेळेवर साखर चहा लागतो. हा. वेळेवर जेवण द्यावं लागत. मग? तर गोळ्या औषध घेत राहते ती. बरं ती 2-3 चक्कर येऊन पडेल. मग? डोकं फुटलं होतं. या बाबतीत माहीत सून हा. माझे पोरे दोन्ही कामाला दोन्ही सुना घरी हा. दोन्ही सासूची शावाला ठेवले. आणि तुझ्या आई बाबाला तुझ्या भाऊजाला केलं तर माझे आई बाप आहे ना सुनेला मुलीसारखं ठेवता. तुमच्यासारखं नाही. सून म्हणून नाही. मुलीसारखं वागावं लागतं आम्ही तुला काय कुठं काय उन्हात वाळत घातली का काय? आणि तुम्ही आईचीच बाजू घेऊन बोलताय. कोणते मजूर लावले जशी तर मी आले तसे शेतातले काम मीच करते. घरातले काम मी करते. ए, बायका लावल्यात. एवढी वांगी बोलते तोडायला तुमची आई. बायका लावल्यात. मिरच्या तोडायला बायका लावल्या. तुला म्हटलं नुसतं भाकरी घेऊन लागत जा. लावल्या तर 8 दिवस तर रात ठेकी सोबत तर जावंच लागेल ना. हा? सोबत तर जावंच अशी खोटं लागलं बोलू तुला. राहिली 2 दिवस लावला ना मामा. 4-5 दिवस कुठं म्हणताय तुम्ही? अहो गायच्या कामाला माणूस लावणार आहे आपण. थोडंफार राहिलं तर मग हिला करायला काय होतं? घरची बाई जर नसली तर बाहेरच्या बाहेर टाइमपास करते. मी काय म्हणतो थोडा गाड्याला माडक्याला मग? लागतच आहे. बाई तोय सण करून घ्यायचं तोय सासूची मर्यादा धरायची. मी त्याला करते ते ना नाना. किती सहन करू ओय, मी? एक काम कमी पण तोंड थोडं कमी चालवायचं. या बा, हा. मी काय पुढचा लाड करत नाही. हा. मी तुझ्या तोंड सांगतो चुकलीने तोंड फोडा तिचं. तोंड फोडा. महाराज काय काम नाही नाही, ऐकत एवढी नाही आगाऊ चुकली नाही. मग आपली पोर चुकलं जायचं मग त्याला काय डोकं घ्यायचं का? अहो, कारण तुम्ही असं काय म्हणताय? तुमच्या पुढचं गुण तुम्हाला माहित आहेत. बघितलं का नाना? बघितलं? म्हणजे येईन बाई मी तुम्हाला मी सल्ला खरा सल्ला आता देते. ते चांगले सांगू राहिले ना आता आई मग तू का असं उलट बोलत त्यांना बी. उलट बोला नाही मी सांगते. पुरीचे गुण त्यांना माहित आहे आहेत. त्यांना माहिती आहे ती लहान होती सगळ्यामध्ये. आता काय बोलत आहे, काय कळत नाही. घरात ती सगळ्यात लहान होती थोडी लाडकी आहे होत ते. ते द्या सोडून मी काय म्हणतो तुम्ही जा कामाला तिला राहून दे इथं. नाही इथेच राहते ती. आम्ही येऊन जाऊन करतो ना. तू बी सासऱ्याची चांगलं आत्या मामा करायचं थोडं गोड गोड बोलायचं एकमेक मिळून राहायचं त्याला बरं परपंच बरं, म्हणतात. ऐका ना आम्ही चौक सोडून कोण नाही बी घरामध्ये कोण आहे त्याच्यात बी मी पोर काम नाही, कोण नाही अजून काय? मग
काम तरी घरात किती आहे? चार तिकडे येऊन काय करशील तू? तिकडे येऊन काय करशील? ते बाबू जाय पुढे हलक्यापणा करून देशील. एखादी बाबू जाय बोलली मग तो हलक्यापणा होईल. आपलं घर ते आपलं घर राहतं, आपल्या घरात आपलं मान सन्मान राहतो. एवढं चांगलं घर सोडून कशाला रिकाम कटकट करत बसायच्या? हा येड्या वाई नको करू, जाय घरात होय स्वयंपाक कर होय. एक काम कर, आधी रुडफुड झालं नाही पाहिजे असं. आईची माफी माग, ठीक आहे चुकला म्हणा, जाऊ दे. हा मी पण आत्या त्यांना उलटून पालटून बोलली. मी सॉरी म्हणते सासूबाई, सॉरी आत्या, जाऊ द्या. इथून पुढे मी तुम्हाला कधीच काही बोलणार नाही. मला माफ करून द्या एवढे बरं ये मग असू दे, तू पोरगीच आहेस माझी. घरी कांदे लावते. हा कांदे हो मामा जेवल्याशिवाय जायचं नाही, नाही. नाही, हा स्वयंपाक कर होय. नाही नाही माय सुना आला तर वावरामध्ये डाबा. नाही 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 जेवल्यासारखं नाही आज जेवून जा. नाना जेवण गावात जाऊ हा. गावात जाऊ 2 किलो मटण घेऊन तो. नाही नाही हा? नाही नाही मटण नका. लगेच सर आहे ते. नाही नाही थांबा आणू एक. चला उठा. नाही नाही मी चला. काय- अहो दादा 2 घास खाऊन ए, जा. हा तुम्ही जेवण करून हो मी मसाला बिसाला तयार हा, करा. काय तू मसाला तयार मसाला बिसाला तयार करा. बरं मी काय आणतो, हा? चला. ये नका मार बा जास्त. नाही नाही, मी नाही मापात मापात जरा त्यांना हा, मापात सासऱ्याला. करा. नाही तर ते आता काय बोलतील, मारले वेगळंच बोलतील मग. मला मटण म्हणलं ते लागतच. हा, चला चला देतो चला बा. आईला आता मामा येऊन तमाशा करते. अवघडच काय